रामराम मंडळी. निफ्टीच्या विकली अनालिसिस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जो वीक आता 14 नोव्हेंबरला संपला त्याचा अनालिसिस आपण आज करणार आहोत आणि पुढच्या आठवड्याकरता आपलं काय धोरण असावं ते पण मी सांगणार आहे. बेसिकली सेकंड कन्झिक्युटिव्ह वीक मध्ये विकली चार्टला डोजी आलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे, मागच्या वीकचा डोजी रेड कॅन्डल होती, या वीकचा डोजी ग्रीन कॅन्डल आहे. पण डोजी म्हणजे इनडिसिजन. इथून निफ्टी वरही जाऊ शकेल, खाली पण जाऊ शकेल. वर जायची शक्यता जास्त आहे. त्याचं कारण जे मला दिसतंय ते म्हणजे एकतर ह्या लो पासून, म्हणजे हा लो किती आहे, 21,743 चा जो लो आहे तिथपासून निफ्टी कंटिन्युअस वर चालली आहे. मध्ये इथं करेक्शन झाली, पण ती करेक्शन अपवाद वगळता ती वर चालली आहे. आणि एक चॅनल, अपवर्ड चॅनल मी ड्रॉ केलाय, त्याच्या आतमध्ये तिची मोमेंट आहे. हे सगळे आताच्या वीकचे जे लो आहेत हे ह्या चॅनलच्या ग्रीन लाईनच्या वरती आहेत. त्यामुळे इथून निफ्टी वर जायची शक्यता जास्त आहे. जर का तिला खाली जायचं असेल तर ह्या ग्रीन लाईनला तोडून त्याच्या खाली तिला क्लोज द्यावा लागेल. ही पहिली आपली महत्वाची कंडिशन आहे. अदरवाईज ती वरच जाणार आहे. आता इथे मी फिगर लिहिली 28,268. ह्या लो पासनं म्हणजे 21,743 पासनं ते हा जो हाय आहे 25,669, एक वेव मी कन्सिडर केलेली आहे. म्हणजे इथं समजा आपण एकचा काउंट दिला तर तिथून ही इथपर्यंत म्हणजे 24,587 पर्यंत करेक्शन झालेली आहे. सो ह्याला 2चा काउंट दिलाय आणि इथून वरती एवढी गॅप मिळेल, कारण वेव 3 इज नेव्हर शॉर्टर असा इलियॉटचा रूल आहे. त्यामुळे इथून पुढे जी वेव 3 आता चालू झालेली आहे किंवा होणार असे आहे, आता अजून ती कन्फर्म व्हायची आहे, त्या वेव 3 ला या लो पासनं हे अँप्लिट्यूड जर का आपण ऍडप्ट केलं तर येणारं टार्गेट हे 28,268 येते. आता हे किती दिवस जातील, काय होईल ते आपल्याला माहित नाही, कारण ह्या वेव्हलाच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 जवळजवळ 13 आठवडे लागले. 13 आठवडे म्हणजे 3 महिन्याचा कालावधी साधारण एवढा या पहिल्या वेव्हला लागला. त्यानंतर करेक्शन आता बरीच म्हणजे एक 8-10 आठवडे तर सहज जवळजवळ करेक्शन चालू आहे आणि आता अपट्रेंड चालू झालाय असं वाटतंय, पण तो कन्फर्म व्हायचा आहे. कारण हायर टॉप हायर बॉटम जोपर्यंत ती सुरू करत नाही तोपर्यंत तो अपट्रेंड आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर त्या बेसिसवर आपल्याला अजून कन्फर्मेशन मिळायचंय. तुम्ही पाहिलं तर हा हाय पेक्षा हा हाय लो आहे, त्याच्यापेक्षा हा लो आहे, त्याच्यापेक्षा हा हाय आहे, पण अजून हायर हाय हायर बॉटम हा पॅटर्न चालू झालेला नाहीये. तर तो जोपर्यंत चालू होत नाही विकली चार्टवर तोपर्यंत मी तर म्हणेन की करेक्शन अजून चालूच आहे. तर ह्या 2 मुद्द्यांवर मला असं वाटतं की पुढचा आठवडा आता अपवर्ड तरी नक्की राहील असा माझा अंदाज आहे. कारण जोपर्यंत लो ही ग्रीन लाईन सोडत नाहीये तोपर्यंत वरच जाणार आहे. आता आपण डेली चार्टवर जर का बघितलं तर काय झालंय बघा. डेली चार्टला त्या लो पासनं म्हणजे 24,797 चा लो, तिथून पूर्ण ही वेव झाली, करेक्शन झाली आणि आता वेव 3 चालू झालीये असं दिसतंय. 3 दिवस हायर टॉप मारला पण काल परत डोजी. तर त्यामुळे इथं परत इंडिसिजनला येऊन थांबलेला आहे.
इंडिसिजन मुळे इथून निफ्टी वर जाईल किंवा खाली जाईल, दोन्ही होऊ शकतं. तर ते आपल्याला सोमवारच्या कॅन्डलवरनं कळेल. सोमवारची कॅन्डल बुलिश पडली म्हणजे नो बॉटम लेग, ओनली अप्पर लेग अशी ग्रीन कॅन्डल पडली तर मग आपल्याला म्हणता येईल की आता इथून पुढे मार्केट वर जाईल. सो त्याप्रमाणे आपण त्याचं हे बघूया. आणि आपल्या सॉफ्टवेअर मध्ये जर का बघितलं तर निफ्टीचा 5 DMA ट्रेंड अप आहे, 34 DMA ट्रेंड अप आहे, 200 अप आहे, इंट्राडे अप आहे, सगळं अप आहे. MACD अप आहे, RSI अप आहे आणि MA क्रॉसओव्हर अप आहे. आपल्या सॉफ्टवेअर नुसार त्याच्यात जे एकूण 6 इंडिकेटर दाखवले जातात ते 6 नाही 7 आहेत, ते सगळेचे सगळे अप आहेत. आणि आपल्या सॉफ्टवेअर नुसार निफ्टी वर जाणार आहे. हा इथं जो दिलाय हा स्टॉप लॉस लावून फ्युचर लॉंग करू शकतो आपण आणि ते होल्ड करू शकतो. किंवा आधीच घेतलं असेल तुम्ही गुरुवारीच तर त्याप्रमाणे तुम्ही ते होल्ड करू शकता. F&Oच्या सॉफ्टवेअर मध्ये ट्रेंड अप आहे पण इंट्राडे डाऊन आहे, MACD पण अप आहे, ओपन इंटरेस्ट शॉर्ट बिल्डअप बेरिश. ओपन इंटरेस्ट काही आता तेजीला फेवरेबल नाहीये. जर का मंडेला मार्जिनल 2 पॉईंटनी फ्युचर फक्त खाली क्लोज झालंय, त्यामुळे मंडेला जर का फ्युचर ग्रीन मध्ये क्लोज झालं तर हे ओपन इंटरेस्ट मंडे एंडलाच आपल्याला चेंज झालेलं दिसेल. तर त्यानुसार एकूणात सगळं असं दर्शवत आहेत की निफ्टी वर जायची शक्यता जास्त आहे, पण डोजी असल्यामुळे सांगता येत नाही, खाली पण जाऊ शकते. आता एक नजर टाकू आपल्या बेस्ट बायवर. बेस्ट बाय मध्ये 7 शेअर आहेत एकूण. 7 शेअर मध्ये ऍक्सिस बँक, भारतीय एअरटेल, डाबर, ITC, NBCC, SBI आणि सुझलॉन हे सगळे शेअर आहेत. सगळे चांगले शेअर आलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये गुंतवणूकदारांनी त्यातला निवड करून एक शेअर किंवा 2 शेअर निवडावेत आणि त्यात पैसे लावून ते ठेवून द्यावेत. कारण भविष्यात ओव्हरऑल निफ्टी वरच जाणार आहे. त्यामुळे आता ह्याच्यात बाईंग करून ठेवून दिलं तर 2, 3, 4 महिन्यात तुम्हाला चांगल्यापैकी कॅपिटल अप्रिसिएशन मिळू शकतं. बस आतासाठी एवढंच. आणि त्या सोमवारपासून पुढच्या आठवड्यात दिशा नीट ठरेल असं मला वाटतं. सो टिल देन गुड बाय आणि राम राम.